धन्यवाद. माझे व्हिडिओ बघा, आता मोठे का होईनात बघा, तुम्हाला सांगते माझ्या माता बहिणींनो. माझे व्हिडिओ बघा, आपली मुलगी आहे ना, पहिलं मुलीचं ॲक्सिडेंट झालं आणि संध्याकाळी तिच्या नंदाच्या नवरीचं ॲक्सिडेंट झालं. आम्हाला लई दुःख झालं. आम्हाला वाटलं थोडं लागलं, पण थोडं नाही लागलं. बिचारं देवा घरी गेलं बिचारं दुसऱ्या दिवशी. बघा ना, एवढं दुःख झालं, लई रडलो आम्ही आणि लई वाईट झालं. म्हणून हे बघा इडं कसे एवढे हो, म्हणून पहिलेचेच पडे झडे इडं होते ते टाकू टाकू दिले मी. म्हणून इडं बी करू वाटना आणि काहीच करू वाटना. काय करणार, पाहुणे रावणे नाव ठेवतात ना. यूट्यूबला सांगते बघा मी, यूट्यूब बघा, पाहुणे नाव नाही ठेवणार का. म्हणून हे बघा जुने इडं होते ना ते टाकले. काल कामाला गेले होते ना, म्हणजे गौंडी काम केलं ना मी काल. आपल्या दीदीच्या इथं राहिले त्या आळंदीच्या साईडला मुशीला. आणि मग तिथं आपले घर गळत होते. मग घराला थोडा पत्रा लावला, खाली फरशी लावली, ते घर नीट केले. म्हणलं आता तेवढंच आपल्याला 3000 तरी भाडं येईल म्हणून मी केलं बघा. आणि काम करून करून हे बघा मला इथं बोरीचा काटा घुसला, इकडून असते सिमेंटाचा खडा असा लागला, हे दुखायला लागलं माझं. हे बघा इकडून बोरीचा काटा लय घुसला इथं, ते पण लय दुखायलं. हात पण माझे लय खराब झाले होते गौंडी काम करून करून. पण आता आपलं घर आहे म्हणल्यावर करायलाच पाहिजे ना. आता इकडं तर आम्ही भाड्याने राहतो, तुम्हाला तर माहिती आहे. इथं भाडं किती जातं या. म्हणलं कुठं लोन बिन बघून शिने, थोडं लोन बघून घर म्हणलं 4 घरं बांधून काढावं. तर म्हणून माझ्या जीवाची इतर मळ चालली बघा. हां बघ तर माझ्या जीवाची तरमळ चालली आहे. हे लेकरं उन्हात बसल्याने हे उन्हात म्हणजे कसं हायच सावलीला, तसं काही नाही. पण कसं आता आपण भाडं एवढं द्यायला आपल्याला जमत नाही ना. आता तुम्हाला तर माहिती आहे आपले पोरं किती बिमार होते, मग त्यांना किती पैसा पाणी गेला. आता याचा व्याजाने लय मोठे पैसे आहेत माझ्यावर. 3 लाख रुपये माझ्यावर कर्ज आहे. मी कशी फिडू कशी नाही. मी एक तर कामावर नाही बघा. कामावर असलं ना काय नाही वाटत बघा. काम करायला म्हणलं तर हे बघा माझ्या पायाला एवढी मोठी शूज आहे बघा. हे बघा पायाला माझ्या एवढी शूज आहे बघा. हे बघा एवढी शूज आहे पायाला. मग मला कामच करायला जमा नाही बघा. कामच करायला जमा नाही. मी तर काय करू, नाही तर मी अशी घरात बसत नाही. हे बघा हे पायाला शूज आहे माझ्या, मला चालायला ये नाही. मी आता आत्ताच आले बघा तिकडून मोशीवरून, आत्ताच आले. म्हणजे मोशीच्या साईडलाच आहे आपलं घर. हाय थोडीशी जागा, पुरी बांधायला नको का. पत्र्याचे घर आहेत बघा. उठून पत्र्याचे घर आहेत माझ्या माता बहिणींना, पत्र्याचे घर आहेत. मी तरी काय करू तुम्ही सांगा. आता माझ्या एकलीच्या जीवाची तरमळ करून काय फायदा आहे. आता पोरांचं काम आहे, आपल्या सुनबाईचं काम आहे, पुढं होऊन करायचं. आता हाय माझ्याच नावावर आहे. पण आता बघा पोरींच्या नावावर करायला बी बघा पैसे जाते थोडे मोठे. मग त्यात पैशाचं आपलं बांधकाम नाही होत का, बांधकामाला मदत नाही होत का. हाय तर तुमचंच आहे ना, आहे का नाही. काय आपल्या पोरीला तर अर्धा गुंठा दिलेली आहे. मी आपल्या पोरीला अर्धा गुंठा देऊन टाकलेली आहे. मग काय करणार, बिचाऱ्यांना घर नाही, दार नाही, काय नाही आहे. हाय तेवढा सारा बांधत्याना 4 मजली, आहे का नाही. 4 मजली बांधत्यान बिचारा, त्यांना ताकद येईन तवा. आता तर त्यांच्याकडे बी पैसे नाहीत. पण हाय म्हणायला तरी मी तर म्हणलं बाई तुमचं तुम्ही अर्धा गुंठा 4 जण नावावर करून द्यावा म्हणलं. पण आता त्यांच्याकडे पैसे नाही त्या म्हणून त्या बी बिचारा गप्प बसल्यात. बरं आता एक टाइम माझ्या तोंडातून शब्द गेला ना, दिली आपली मुलींना अर्धा गुंठा दिली. आता काही शब्द मी वापस घेणार नाही. पण माझं म्हणणं आहे पोरीने बी लवकर करावं. अर्धा गुंठा इकडची माझी 2 मुलं राहते ना, आणि अर्धा गुंठा इकडून आहे. तर आपल्या मुली आपल्या त्यांना जसं जमन तसं करते ना. आणि इकडून थोडंसं आहे ते तर मला लागते. मला कर्ज पाणी द्यायला, लोकांचं कर्ज पाणी एवढं मोठं आहे मी कशी देणार, ते तर मला लागतेच बघा. मग आता काय करायचं. आता मला काम करायचं म्हणलं ना तर बघा मला नाही का टेन्शनच यायले बघा काम करायचं. माझं काय माहिती हे असे हात पण माझे दुखायला लागले. तर मी कवर मेहनत करू. मी लय मेहनत केलेली आहे, लय मेहनत केलेली आहे. आता तुम्हाला काय सांगू, माझा पूर्ण एवढं बघत जाता तुम्हाला कळन. मी असे 10 वर्षाची होते तेव्हापासून लग्न झालेले, तेव्हापासून ह्या काही सासऱ्याच्या घरात मेहनत करत आलेली आहे. आणि त्याच्या पहिले बी 10 वर्षाची होते बघा, तनुसारखे होते तर तिथं बी मेहनतच करत होते.
आजोळ्यात राहून आजीच्या घरी राहून मग गाया सांभाळायच्या, म्हशी सांभाळायच्या, बकऱ्या शेळ्या सांभाळायच्या. पहाटे उठून जायचं शेतामध्ये, तिथं कोले असं कोणते बी पक्षी येऊन ते शेंगा, भुईमुगाच्या शेंगा असलेल्या खाऊन टाकायचे. म्हणून आम्ही जायचं, ते हाकलायचं जाऊन, एक गलूर घ्यायची, गलूरनं असं करून मारायचं. आता मग आम्ही पहिलं बी आजीच्या इथं भरपूर केलेलं आहे बघा, आणि अजून बी मी करतच राहते. आता एवढं मोठं आता 60 वर्षापर्यंत माझं वय आहे, तरी बी बघा मी करत राहते. मी कामाला काय अनुमान करत नाही, काय नाही. मला कामाची आवड आहे, तरी माझ्या पायाचा लई त्रास झालाय बघा. आता उठूवर यायला तरी माझं काही शिक्षण नाही, काय नाही आहे. लावेल घ्यायचे म्हणलं तर तनु प्रिन्सला मी जवळ घेते, ते त्याच्यातून ते लेकरं ओरडत येतं. मी तरी काय करणार तुम्ही सांगा. आणि उठूवर यायचं काय मला काही हाऊस नाही लागली. हे बघा नादांमध्ये का आले, नंतर कळलं पैसे भेटतात. मग मला नाद लागला उठूपचा. मी व्हिडिओ टाकायले आपले रडत पडत कसे बी आपले चांगले टाकलेले, मी काय वाईट नाही टाकलेले. परी लोक तर बघा कसं बी बोलतात चालतात. माझं तर बघा तसं बोलणं नाही, चालणं नाही. माझं शरीफ मनी माझे व्हिडिओ व्हायचं, आणि लोक मला लाईक बी करतात, सबस्क्राईब बी करतात. आणि आपल्या माता बहिणीनं बी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. जर माझं झालं तर बघा मी माता बहिणीचंच नाव घेणार आहे, माझ्या युट्यूबचंच नाव घेणार आहे. परी सगळे म्हणतात की नाही पैसे भेटत, नसते होत, आणि त्याला कला मोठी लागते. या त्याच्यात काय मोठी कला, लोक 2-2, 3-3 शब्दाचे व्हिडिओ टाकतात. मी तर एवढी मगरमारी करते, माझं का नाही होणार? होईन ना. विश्वास धरा ना तुम्ही सगळेजण मिळून, आणि मला सपोर्ट करा. बरं मला सपोर्ट नका करू, मला सपोर्ट नका करू, मला नाव तर नका ठेवू. मी एवढं काय वाईट दाखवायला लागले, मी एवढं काय वाईट बोलायला लागले, एवढं काय वाईट मी व्हिडिओ करायला लागले, ते मला माझ्याबरोबर सगळे विरोध आहेत. हां आता घरच्यांनी विरोध म्हणल्यावर आता बरं बाहेरचं तुम्हाला कोणी काय म्हणलं, तुमचे तोंड काय कुठं गेलेत का माझी सासू काय असे तसे व्हिडिओ करते का, वाईट करते का म्हणायला काय झालं? घरात येऊन शेणे आपल्या नवऱ्यासंग भांडताय तुम्ही लोक. मग बिचारे टेन्शन मध्ये कसं बी वागत येते माझ्या बरोबर, टेन्शन मध्ये. चला जाऊ द्या मग, सत्याची बुद्धी द्यावा त्यांना. बस लय मला नाव ठेवलेलं हो, लय नाव ठेवलेलं आहे. मी रडून बसलेली. मी काय वाईट करते का उठू व्हिडिओ? मी तर चांगलेच करते ना. मग माझ्या बरोबर का असे सगळे वागतात? बाहेर तर कोणी नाही माझ्या बरोबर वागत. माझे सगळे पाहुणे आणि माझे घरचे, पाहुणे आणि माझे घरचे. काय करायचं मग? एवढ्या माझ्या मुली आहेत, साधं माझ्या मुली, माझी एकच मुलगी व्हिडिओ माझी म्हणजे लाईक करते आणि बघते, बाकी कोणी नाही. एक करत होती तर तिचं आता घर तुटले, तर ती बी नाही करत. व्हिडिओ तिला म्हणते बा व्हिडिओ लावून तर ठेवजा, पण नाही लावत. मला सपोर्ट मला कोणाचाच नाही, फक्त माझ्या युट्यूब फॅमिलीचा आणि माझ्या युट्यूबचा आणि माझ्या परमेश्वराचा मला एवढ्यांचा सपोर्ट आहे. माझ्या फॅमिलीचा नाही, माझ्या कुणाचाच नाही, माझ्या पाहुण्यांचा नाही, माझ्या कुणाचाच नाही मला. म्हणून हे बघा माझ्या माता बहिणींना माझा व्हिडिओ बघून मला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा. माझं काही शिक्षण झालेलं नाही, भोळी साळी आहे तुमची बहीण, मला क्षमा करा. आता व्हिडिओ टाकणार आहे ना म्हणून केला, व्हिडिओच नव्हता. ते पाहुणा वारलं ना हो, त्यामुळे मला व्हिडिओ करायला लाज वाटायला लागली. म्हणून मी लय वाईट झालं हो. ते आमच्या मुलीचा नवरा गेला ना, लय वाईट झालं. मला लय रडा येते. बिचारा जहान जवान हो, त्या बायकोनं काय करायचं, लेकरांनी काय करायचं. वारला हो बिचारा, नाही का. आज ऍक्सिडेंट झालं, उद्या तर वारला बी बिचारा सकाळी. मला तर एवढं दुःख झालं ना. बिचारा लेकरांना बघायला माझ्या आला होता, माझ्या रामलक्ष्मणला बघायला आला होता. माझे रामलक्ष्मण किती बिमार होते सगळ्यांना माहिती आहे. देवाच्या दयाने चांगले, तुमच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगले आहेत आता बरं का. काय टेन्शन नाही आपल्या पोरांचं.